अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 4,60,00,000 रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आलं। जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर सातत्याने भर देण्यात येत आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम चालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पोलीस दलामध्ये वाहनांची कमतरता होती। पोलीस दलाची अनेक दिवसांची मागणी या निमित्ताने आज पूर्ण होत आहे। पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून देणारा आपला जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे। दिलेल्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व्हावा। पोलिसांनी जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे पोलिसिंग करत जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत। चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तू तक्रारदारांना अगदी सहजपणे मिळतील अशी पद्धती पोलिसांनी विकसित करावी अशी अपेक्षाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वाहनांच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या। तसेच चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तूही तक्रारदारांना देण्यात आल्या। आपण 16 बऱ्याच दिवसाची मागणी पोलीस दलाची होती। मला वाटतं आज 46 चारचाकी आणि 46 मोटरसायकल या सर्व कारणातून 16 आपण घेतलेला आहे। मला आनंदी सांगण्यासाठी की राज्याचा आपला पहिला जिल्हा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलाला मागे आपण प्रमाणात कंट्रोल सेंटर त्या जिल्ह्यामध्ये सुरू केला होता। त्या जिल्ह्यात पैसे दिले, सीसीटीव्ही नगर शहरामध्ये बसवताना अन्य जिल्ह्यात अन्य तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे यासाठी आता विशेष पुढाकार पोलीस विभागाने घेतलेला आहे। मला खात्री की या सगळ्या प्रयत्नाचा परिणाम जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आला असेल। कारण आज क्राईम रेटचा जर विचार केला त्याचा बुलेट पाणी पोलिसांनी ठिकाणी केला मुंबईच्या तालुक्याला आपल्याकडे क्राईम रेट आहे। पण आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेलो महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।